लातूरमधल्या राड्यानंतर मनोजदादा जरांगे पाटील हे विजयकुमार घाडगे पाटील यांच्या भेटीला आलेले आहेत. दादा, प्रचंड मारहाण झालेली आहे, तुम्ही स्वतः या ठिकाणी भेटीला आले आहात, काय तुम्ही बघितलं आणि काय तुमची मागणी राहणार आहे? विजू भैयाचं त्यांचं म्हणणं स्टेटमेंट पुन्हा माझं घ्या. मी सांगितलं तसं घेतलेलं नाहीये. मला मारहाणीच्या वेळेस सुचत नव्हतं, त्यावेळेस त्यांनी ते लिहून घेतलं. इथल्या SP साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही त्यांचा पुन्हा आत्ता जबाब घ्या. मी गृहमंत्र्याला सुद्धा हे गाडीत बसलो की लगेच बोलणार आहे की तुम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जबाब घ्या. त्यांना एका डोळ्याने दिसत नाहीये, अंधक दिसतंय, दिसत नाही म्हणजे अंधक दिसतंय असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांचं दुसरा विजू भैयाचं असं म्हणणं आहे की मला इथं 20-25 मिनिटं बसा म्हणले, इकडून आले आणि तटकरे साहेबांनी सांगूनच मारायला लावलं. म्हणजे ही सुद्धा गंभीर बाब आहे. याच्यामध्ये सामूहिक कट 100% रचला गेलाय आणि हल्ला होईपर्यंत ते इथंच बसून होते, त्यामुळे ते पण दोषी आहेत. इथं फरक झालेला आहे. ज्यावेळेस अजितदादांवरती घाण पद्धतीनं बोललं गेलं, पवार घराण्यावर घाण बोललं गेलं, त्यावेळेस तुम्ही असं त्यांना हाणलेलं नाही बोलणाऱ्याला. इथं फक्त हे मराठ्याचा होता आणि तुमच्या नेत्याला बोलला म्हणून तुम्हाला राग आला म्हणून तुम्ही इथं यांच्यावरती हल्ला केलाय. म्हणजे इथं सरळ फरक आता उघडा पडलाय. तो तुमचा होता म्हणून तुम्ही हल्ला नाही, ह्यो मराठ्याचा म्हणून हल्लाय. म्हणून आम्हाला नाविलाज असतो, आमचा नाविलाज पुन्हा होऊ देऊ नका. कारण मी जर एकदा बोललो तर मी करीत असतो. तुम्ही त्यांचा FIR पुन्हा घ्या, गुन्हे दाखल करा, नसता नाविलाजानं आम्हाला पुन्हा लढायला सुरुवात करावी. मराठा विरुद्ध OBC हा दुसरा अंक सुरू झाला. देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा होऊ देऊ नये. तटकरे साहेब हा डाव जर साधायचा प्रयत्न करत असले आणि त्यांनी जर तो पण रचला असला तर ही यशस्वी होऊ देऊ नये. कारण आमचाही संयमाला काही मर्यादा आहेत. आम्ही संयमी आहेत. याचा अर्थ तुम्ही आम्हाला कुणी येणार हमेशा हाणत बसणार आणि आम्ही मार खाणार, हे तुमच्या डोक्यातलं स्वप्न तुम्ही इथून पुढे आता काढून टाका. कारण आम्ही प्रत्येक मार खायला मोकळे नाहीत. कारण पोरांनाही सांगतो, शांत राहा, कोणी जाळपोळ करायची गरज नाही, सगळं व्यवस्थित होतंय आणि होईल. पोलिसावर दबाव आहे असं वाटतं? असू शकतो, पण मला इथलं तुम्ही ज्या पद्धतीने मला जास्त माहित नाही. ज्या पद्धतीने तुम्ही बोललात की गुन्हे व्यवस्थित दाखल केले गेले नाहीत, आणखीन गुन्हे दाखल. लोक म्हणतात इथले SP चांगले असं लोक म्हणतात, मला माहित नाही इकडचं. मी ज्याचा मला त्याची स्तुती करायची सवय नाही, पण जिकडचं माहित आहे तिकडचं स्तुती पण करतो, चांगले आहेत. आणि जे नाहीत त्याला डायरेक्ट नाहीच म्हणतो, असा स्वभाव आहे माझा. पण चांगला आहे असं म्हणतात, त्यामुळे SP साहेबांनी त्यांचा पुन्हा जबाब घ्यावा ही विनंती मी तसं गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो. आणि जबाब घ्यायला त्यांना काही अडचण नाही. कधी बोलणार आहेत मुख्यमंत्र्यांशी? मी आता गाडीत बसल्यावर बोलतो ना. तर हे होते मनोजदादा जरांगे पाटील, ज्यांनी या प्रकरणाला आता जातीय रंगाचा वास येत असल्याचं म्हटलेलं आहे आणि मराठा विरुद्ध OBC हा दुसरा अंक या निमित्तानं सुरू झाल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह मी शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर.